मी एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेली आहे। मी फॅमिली सोबत देवदर्शनाला गेलो होतो, महालक्ष्मी टेम्पल वळसाला। तिथे ना खूप छान महालक्ष्मीचं मंदिर आहे आणि महालक्ष्मीचा इथे संपूर्ण वास आहे। तो म्हणजे खूप इथे गेल्यावरती खूप प्रसन्न वाटतं। अशा प्रकारे खूप छान भव्य मंदिर आहे आणि तिथे एक म्हणजे असं भव्य रौनक आहे। महालक्ष्मीचे मुखवटे ठेवलेले आहे खूप छान आणि महालक्ष्मीचं मंदिर आहे बघा, किती सुंदर दिसतात ना मूर्त्या। अशा प्रकारे ही माझी आजी आहे आणि ही माझी आई आहे। आम्ही विथ फॅमिली टूर काढलेला होता। एक दिवसामध्ये आम्ही सगळीकडे फिरायला गेलो। त्यानंतर आम्ही एक आंबा म्हणून गाव आहे, दारव्याच्या तिकडे आहे हे सगळे गाव, तिकडे गेलो होतो। हे पण खूप सुंदर मंदिर आहे। एक आंबा आपले सहर्ष स्वागत करत आहे असं लिहून आहे आणि बघा आंबा हे गाव आहे आणि इथे छान मूर्त बसवलेली आहे शंकरजीची आणि अशा प्रकारे आम्ही तिथनं इथे दुकानं पण आहे। जर तुम्हाला हार वगैरे घ्यायचे असेल तर तुम्ही इथनं घेऊ शकता। मधामध्ये त्यांनी छान असं पाणी टाकलेलं आहे, म्हणजे पाय ऑटोमॅटिक आपले धुतल्या जाते। बघा आम्ही किती खुश आहे बघा त्याच्याकडे। आणि इथनं आम्ही निघालो, म्हणजे मंदिर आहे, असं छोटे छोटे मंदिर आहे आणि इतका सुंदर परिसर आहे बघा। सगळीकडे हिरवळ आहे, खूप मोठा परिसर आहे। छान हिरव्यागार तिथे शेंगा लागल्या होत्या आणि ह्या शेंगा कशाच्या तर तुरीच्या, म्हणजे तुरीचे दाणे असतात ना त्याच्या शेंगा। आणि समोर जो झाड दिसतंय मोठं भव्य, तो आंब्याचं झाड आहे, पूर्ण भरलेला होता पूर्ण आंब्यानी, म्हणजे आंब्याचा बार आलेला होता त्याला। आणि अशा प्रकारे हा परिसर इतका हिरवागार निसर्ग आणि खूप सुंदर वाटत होता। आणि अशा प्रकारे आम्ही त्या निसर्गाची मजा घेत होतो, एन्जॉय करत होतो। मस्त सनसेट दिसत होता आणि तिथे भाविक भक्ती येणं जाणं करत होते, म्हणजे दिवसभर। आणि तिथे महाप्रसाद पण असतो चालू। आम्ही तर घेतला नाही महाप्रसाद, कारण की आम्ही त्यांच्या वेळेत गेलो नव्हतो। तर दिवसभर महाप्रसाद राहतो आणि 8 नंतर चालू होणार होता, तर आम्ही तिथे महाप्रसादाला मग आम्हाला वेळ होता म्हणून थांबलो नाही। अशा प्रकारे बघा इथे किती सुंदर मूर्त तयार केलेली आहे। छान गाय, वासरू आणि कन्हैयाचं म्हणजे दही दूध काढताना गोपिका। अशा प्रकारे इतकं सुंदर वातावरण होतं ना तिथे, इतकं छान वाटत होतं की तिथनं निघावसंच नव्हतं वाटत। बघा इतकं छान असं ग्रीनरी, झाडं आजूबाजूला, स्वच्छ परिसर आणि अशा प्रकारे ते पण मछली आणि इतकं मोठं शंकरजीची पिंड होती ना, खूप सुंदर। म्हणजे मी तर पहिली वेळ गेले होते तिथे, तर मी तर एकदम पाहून खूप खुश झाले। इतकं अव्य भव्य तिथे मंदिर आणि खूप सुंदर आणि एक एक कोरीव काम केलेलं होतं एकदम। आणि आजूबाजूला तर ग्रीनरी बघा तुम्ही, खूप सुंदर, म्हणजे ते शेत होतं तिथे लावलेलं झाडं, म्हणजे गव्हाचे छोटे छोटे हे निघालेले, नुकतंच गहू लावलेला आणि ते अशा प्रकारे इतकं सुंदर परिसर आणि क्लीननेस, म्हणजे त्या परिसरामध्ये तिथे कचरा पण नव्हता आणि काहीच नाही, खूप छान। आणि हे मंदिराचं एंट्री गेट आहे, इथनं आम्ही एंट्री केली आणि अशा प्रकारे देवाची मूर्त आणि हा परिसर एकदम स्वच्छ, खूप छान। आणि तिथे आम्ही दर्शन घेतलं, दर्शन केल्यानंतर देवाचं दर्शन घेतलं अशा प्रकारे आणि खूप छान वाटत होतं बघा। मी पण खूप खुश होते, मस्त वाटत होतं आणि छान इतका परिसर। आणि ते हे आंब्याचं झाड बघा, पूर्ण लटलटून आलेलं आहे त्याला बार, म्हणून या गावाचं नाव आंबा असं ठेवलेलं आहे। एक आंबा असं म्हटल्या जाते आणि खूप छान। तर अशा प्रकारे आम्ही तिथे खूप एन्जॉय केला आणि तिथे अजून मंदिर खूप होते, म्हणजे छोटे छोटे बघा, दत्तात्रयाचं मंदिर, अशा प्रकारे खूप। स्वामी विवेकानंदाचं पण होतं तिथे पुतळा आणि ते ग्रीनरीमध्ये आणि छान। अशा प्रकारे बघा छोटे छोटे मूर्त किती सुंदर, राधाकृष्ण, किती सुरेख मूर्त आहे ना राधाकृष्णाची, बघू शकता छान त्यांना किती सजवलेलं वगैरे अशा प्रकारे। आणि आतून जायला यायला असं एक हे केलं होतं, म्हणजे असं मंदिरामध्येच खूप छान। एकदा तुम्ही नक्की भेट द्या इथे, तुम्हाला पण पाहायला खूप छान वाटेल आणि हे मंदिर खूप सुंदर आहे। आणि तिथे दर्शन पण छान होते आणि गर्दी पण नसतं जास्त, म्हणजे सगळे भाविक भक्ती असे स्प्रेड होतात, म्हणजे कोणी इकडे दर्शन कोणी तिकडे दर्शन, तर खूप छान। आणि असा आंबा तर खूप
खूपच अप्रतिम दिसत होता. आणि हे पूर्ण मंदिराचं स्ट्रक्चर खूप छान केलेलं आहे, खूप छान. आणि हे वरती गेलेलो होतं आम्ही, वरून हा पूर्ण व्ह्यू दिसत आहे खालचा, पूर्ण वरून असा ग्रीनरी व्ह्यू दिसत होता, खूप मस्त. आणि